एक जादूगार जो मृत्यूच्या दारात होता, त्याच्या मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या मुलाला चांदीच्या नाण्याने भरलेली पिशवी दिली आणि त्याला म्हणाला की जेव्हा ही पिशवी चांदीच्या नाण्याने संपेल तेव्हा मी तुला एक प्रार्थना सांगतो, ती प्रार्थना कर. थैली पुन्हा पुन्हा चांदीच्या नाण्यासह भरत राहील. त्याने आपल्या मुलाच्या कानात 4 शब्दाची प्रार्थना सांगितली आणि तो मरण पावला. आता चांदीच्या नाण्याने भरलेली पिशवी मिळाल्यावर मुलगा आनंदी झाला. तो खर्च करू लागला. ती पिशवी इतकी मोठी होती की ती खर्च करायला बरीच वर्षे लागली. दरम्यान तो प्रार्थना विसरला. पिशवी संपवण्याच्या बेतात असताना त्याला आठवले, अरे ती 4 शब्दाची प्रार्थना काय होती. त्याने खूप विचार केला. त्याला प्रार्थना आठवली नाही. आता तो लोकांना विचारू लागला. पहिला शेजाऱ्याला विचारतो, तुम्हाला 4 शब्द असलेली प्रार्थना माहीत आहे का. शेजारी म्हणाला, हो, मला 4 शब्दाची प्रार्थना माहीत आहे. देवा मला मदत करा. त्याने ऐकले आणि लक्षात आले की हे ते 4 शब्द नाहीत, ते काहीतरी वेगळे आहेत. तरीही त्याने ती प्रार्थना पुष्कळ वेळा केली, पण चांदीची नाणी न वाढल्याने तो खूप दुःखी झाला. मग त्याला एक वडीलधारी व्यक्ती भेटले, ज्यांनी त्याला सांगितले की देवा तू महान आहेस. ही 4 शब्दाची प्रार्थना असू शकते, परंतु ती पुन्हा पुन्हा म्हणून देखील ती पिशवी भरली नाही. तो एका नेत्याला भेटला. त्यांनी म्हटले, देवाला मत द्या, ही प्रार्थना तू म्हणून बघ. आणि त्याने ती प्रार्थना देखील म्हणली, परंतु ती प्रार्थना देखील प्रभावी ठरली नाही. तो खूप उदास झाला. त्याला खूप वाईट वाटले. त्याने सर्वांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या वडिलांनी सांगितलेली प्रार्थना सापडली नाही. तो घरी उदास होऊन बसला होता. तेव्हा एक भिकारी त्याच्या दारात आला. तो म्हणाला, सकाळपासून काही खाल्ले नाही, कृपया मला काहीतरी खायला द्या. मुलाने उरलेले अन्न भिकाऱ्याला दिले. खाल्ल्यानंतर भिकाऱ्याने भांडे परत केले आणि देवाची प्रार्थना केली, हे ईश्वरा तुमचे धन्यवाद. अचानक त्याला धक्काच बसला आणि तो ओरडला, अरे हेच ते 4 शब्द आहेत. तो ते शब्द पुन्हा पुन्हा म्हणू लागला, हे ईश्वरा तुमचे धन्यवाद. आणि त्याची चांदीची नाणी वाढतच गेली. अशा प्रकारे त्याची संपूर्ण पिशवी भरली. तर मित्रांनो, यावरून समजून घ्या की जेव्हा त्याने कोणाची मदत केली तेव्हा त्याला तो मंत्र पुन्हा मिळाला. हे ईश्वरा तुमचे धन्यवाद ही सर्वोच्च प्रार्थना आहे, कारण आपण ज्याचे आभार मानतो, धन्यवाद मानतो, ती गोष्ट वाढते. पैशाचे जर आभार मानले किंवा धन्यवाद मानले तर पैसा वाढतो. प्रेमाचे आभार मानले तर प्रेम वाढते. ईश्वर किंवा गुरुप्रती कृतज्ञतेची किंवा धन्यवादाची भावना निघताच ज्ञान ऐकण्याची आणि वाचण्याची संधी मिळाली. हे ज्ञान कोणत्याही प्रयत्नाशिवाय आपल्या जीवनात येत नाही. अन्यथा असे बरेच लोक आहेत जे चुकीच्या समजुतीने जगतात आणि त्याच विश्वासात मरतात देखील. मृत्यूच्या वेळीही त्यांना सत्याची ओळखच झालेली नसते. त्याच्या अंधारात जगतात आणि मरतात. तर मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळते की हे ईश्वरा तुमचे धन्यवाद हे 4 शब्द नसून प्रार्थनेची शक्ती आहे. जर एखाद्याला हे 4 शब्द पुन्हा म्हणणे अवघड असेल तर ते 3 शब्दात सांगू शकतात. ईश्वरा तुमचे धन्यवाद. हे 3 शब्दसुद्धा जास्त वाटत असतील तर 2 शब्द बोला, ईश्वरा धन्यवाद. आणि जर 2 शब्द देखील खूप जास्त वाटत असतील तर तुम्ही फक्त एका शब्दात बोलू शकता, धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या व्हिडिओविषयी तुमचे मत काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.